कधी कधी वर्ष आपल्याला बदलतं आणि कधी आपणच वर्षाला बदलून टाकतो. मकर राशीसाठी 2026 हे वर्ष या दोन्ही गोष्टींचे परफेक्ट मिश्रणच असेल. कारण की ह्या वर्षी तीन ग्रह गुरु, शनी, मंगळ तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतील, तुमचे नातेसंबंध ठरवतील, तुमची मानसिक ताकद वाढवतील, तुमचं करिअरही ठरवतील. सर्व काही पुन्हा घडवणार आहेत. आणि एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला जे आहात, वर्षाच्या शेवटी तुम्ही ते राहणार नाहीत. गुरु मे महिन्यापर्यंत मिथुन राशीत असेल. जून महिन्यापासून तो ऑक्टोबर पर्यंत कर्क राशीत असेल आणि नंतर तो सिंह राशीमध्ये असेल. आणि शनी संपूर्ण वर्ष मीन राशीमध्ये असणार आहे. मंगळ हा मकर राशीपासून अगदी सिंह राशीपर्यंत वर्षभर प्रवास करत राहील. त्यामुळे ह्या वर्षी मकर राशीसाठी गुरु, शनी आणि मंगळ हे तीन ग्रह मिळून कोणत्या घटना घडवायच्या हे ठरवतील. आणि मग त्या कशा प्रकारे घडवायच्या असतात हे उर्वरित ग्रह म्हणजे शुक्र असेल, चंद्र असेल, बुध असेल, रवी असेल, हे शीघ्र गतीचे ग्रह ठरवत राहतात. प्राचीन शास्त्रात असं सांगितलेलं आहे की कर्म प्रधानो ही लोक अयम. अर्थ असा आहे की या जगात फक्त तोच मनुष्य वर जातो जो कृती प्रधान आहे. आणि मकर रास म्हणजे कृतीचं सर्वोच्च रूपच असतं. शिस्त असते, ध्येय असते, संयम असतो आणि कठोर परिश्रमही असतात. आणि ही तर तुमची खरी ओळख आहे ना. 2026 हे वर्ष मकर राशीसाठी फक्त एक कॅलेंडर नसणार आहे बरं का. हे एक थोडं कठोर तप आहे. एक परिवर्तनाचा टप्पा आहे आणि तुमच्या जीवनातील दीर्घकालीन पायाभरणी पण आहे. यावर्षी तीन ग्रह तुमच्या जीवनाची दिशा बदलतील. गुरु तुम्हाला नक्कीच आधार देईल. शनी तुमच्या मनाचा धैर्यपणा वाढवेल आणि मंगळ तुम्हाला पुढे ढकलायला भागच पाडेल. या वर्षाचा थेट कडवट पण खरा संदेश काय आहे? कष्ट केल्याशिवाय लाभ नाही. आणि 2026 मध्ये शॉर्टकट तुम्हाला चालणार नाही. त्यामुळे आता आपण बघूया की 2026 हे एक असं वर्ष जे जितकं कठीण तुमच्यासाठी असलं तरी ते नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे. मकर राशीसाठी 2026 मध्ये जानेवारी ते मे महिन्यापर्यंत गुरु षष्ठम भावात असेल. षष्ठम भाव हा संघर्षाचा आहे, कामाचा ताण आहे, प्रतिस्पर्धी आहे, आरोग्य आहे आणि स्पर्धा पण असतात. जून ते ऑक्टोबर पर्यंत गुरु सप्तम भावात असेल. तिथं नातेसंबंध, व्यावसायिक भागीदारी आणि सार्वजनिक प्रतिमा या गोष्टींचा विचार करतो. ऑक्टोबर महिन्यानंतर काय होतं की गुरु अष्टम भावात जातो. तिथे आर्थिक बदल, मानसिक परिवर्तन आणि तो मोठ्या निर्णयांचा काळ पण होत असतो. आणि याच वेळी शनी तिसऱ्या भावातून गोचर करेल. तो मेहनत, प्रवास, कौशल्य आणि एक मानवी नाते पण दाखवतो. आणि त्याचबरोबर मंगळ कृती, धाडस, ताण आणि पुढे जाण्याची ऊर्जा पण देतो. त्यामुळे ह्या वर्षाचा एक मूलभूत सांगावा काय असेल की जिथे तुम्ही थांबलात ना, तिथे जीवनात तुम्हाला थोडंसं जड होईल आणि पुढे गेलात तर जीवन तुमच्यासाठी खुलं होईल. आता गुरु मिथुन राशीत म्हणजे मे महिन्यापर्यंत 6व्या भावात असेल. तर नक्कीच काय होईल, थोडा कामाचा भार वाढेल, पण विजय मिळण्याची संधी पण होईल. कारण की त्याच भावामध्ये तुमचा ताण, रोजची धावपळ असते. काही जणांनी कर्ज काढून ठेवलेले असतात भूतकाळामध्ये. काही जणांचे गुप्त शत्रू असतात जे आपल्यालाही माहित नसतात. काही जणांच्या जुन्या आरोग्याच्या समस्या असतात आणि काही लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. ह्या सर्व गोष्टींचा एक परिणाम जो आहे तो तुम्हाला गुरु दाखवणार आहे. कामाच्या ओझ्यात तर वाढ होतेच. कार्यस्थळी नक्कीच प्रेशर वाढतं. काही सहकारी किंवा वरिष्ठ जे असतात ना, ते थोडं तुम्हाला त्रास देऊ शकतात. कर्ज असेल, EMI असेल, कर यामध्ये थोडा फेरबदल होतो. आरोग्याकडे दुर्लक्ष मात्र करू नये. आणि स्पर्धा किंवा काही परीक्षा असतील ना, त्याचे परिणाम मात्र तुम्हाला चांगले मिळतील. तर ह्याचा फायदा पण असेल ना, गुरु जेव्हा षष्ठम भावातून गोचर करतो, हा काळ तुमची सहनशक्ती वाढवतो, संघर्ष शक्ती वाढवतो आणि तुमचा व्यवसायाचा एक पाया घट्ट करून देतो. गुरु काय अगदी वाईटच स्थानामध्ये नाहीये. 6व्या भावात गुरु हा शत्रूंवर विजय देतो. तुम्ही संघर्ष जिंकणार आहातच. उदाहरणार्थ तुम्हाला काम जास्त दिलं जाईल. ते त्रासदायक वाटेल. पण हीच कामगिरी तुम्हाला पुढे एक
वेगळी ओळख निर्माण करून देईल. एक चांगलं रेकॉग्निशन देईल ना. गुरु कर्क राशीमध्ये जाईल ना, त्यावेळेस तो सप्तम भावात असेल. तो नातेसंबंध, पार्टनरशिप, जनसंपर्क, तुमची प्रतिमा यावरती तो काम करतो. हा काळ सर्वात सामाजिक आणि समाजामध्ये तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढवणार आहे. याचे फायदे पण आहेत. तुम्हाला व्यवसायामध्ये एक चांगले भागीदार पण मिळतात. त्यातून तुमचा जनसंपर्क पुन्हा वाढतो. व्यवसायातले तुमचं नेटवर्किंग वाढतं. मोठे क्लायंट्स मिळतात आणि जोडीदारासोबत पण हा चांगलाच काळ असेल. जे लोक अविवाहित आहेत ना, त्यांच्यासाठी विवाहाचा योगही तयार होतो. लोकांमध्ये तुमची प्रतिमा उंचावते आणि थोडा व्यावसायिक सहयोग जो आहे ना, तो पण चांगला मिळतो. तर काळजी काय घेतली पाहिजे? कर्केतला गुरु हा भावनिकता तयार करतो. त्यामुळे तुम्ही भावनेतून निर्णय घेऊ शकता आणि जे लोकं व्यवसायात सीरियस नाही ना, त्यांच्याबद्दल तुम्ही विश्वास वाढवू नका. तुमचे जे काही व्यक्ती असतील, मित्र असतील ना, त्यांच्या बाबतीत तुम्ही पजेसिव्ह राहणं टाळलं पाहिजे. कारण की हा काळ थोडा रिलेशनशिप फिल्टर करणार आहे. म्हणजे जे खोटी नाती होती ना, ती गळून पडतात. फक्त योग्य लोकच तुमच्यासोबत टिकणार आहेत. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यात गुरु सिंह राशीमध्ये असेल. आर्थिक उलाढाली होतील, मानसिक बदल पण चांगले होतील आणि जुने जे काही चक्र होतं त्यात तुम्ही अडकलं होता ना, ते पण बदलतं. कारण की 8वा भाव म्हणजे एक मेंटल ट्रान्सफॉर्मेशन असतं. मानसिक बदल होतात. अचानक आर्थिक बदल पण होतात आणि तुम्ही केलेल्या गुंतवणुकीमध्ये पण चढ-उतार तुम्हाला दिसून येतात. नात्यांमधील काही मोठे निर्णय पण घडतात आणि तुमच्या अंतर्मनात पण काही गोष्टी सखोलपणे बदललेल्या असतात. त्यामुळे या काळात काय घडू शकतं मग? कर्ज फेडण्याचे योगही तयार होतात. थोडंफार कर्जही तुमचं कमी झालेलं असतं. नवीन गुंतवणुकीची संधी मिळते. अचानक मात्र खर्च होतात. वारसा हक्क असेल, इन्शुरन्स असेल किंवा टॅक्स संबंधी कामे निघतात. मनातील जुने आणि भावनिक ओझं पण तुमचं मोकळं होतं. गुप्त शत्रूंचा पराभव होतो आणि आपल्यातल्या एका नवीन ताकदीचा जन्म होत असतो. काही लोकांचे खरे रंग मात्र दिसतील. काही नाती तुम्हाला नैसर्गिकपणे तुटतील आणि काही नवे मार्गही उघडतील. हे सगळंच परिवर्तन आहे. ठीक आहे, भीतीदायक असलं तरी ते तुमच्या फायद्याचं आहे. संपूर्ण वर्ष शनी मीन राशीमध्ये असेल, 3ऱ्या भावात. कामाचा वेग, कौशल्य, प्रवास, संवाद आणि मानसिक कणखरपणा याच्यावरती तो परिणाम करेल. 3रा भाव म्हणजे हाच आहे ना, छोटे-छोटे प्रवास. त्यातून तुम्हाला लाभ मिळतात. तुम्ही जे काही धाडस केलेलं असतं, कॅल्क्युलेटेड रिस्क असते, त्यातून तुम्हाला फायदा मिळतो. स्किल्स वाढतात. तुमचं समोरची परिस्थिती ओळखण्याचं एक स्किल जे असतं ते पण वाढतं. शनी इथे काय करतो? तुम्हाला रोज काम करायला भाग पाडतो. तुमचं कम्युनिकेशन सुधारतो. विचार गंभीर आणि अचूक करतो. व्यक्तिमत्वात कठोरपणाही वाढत जातो आणि तुमच्या स्किल्समध्ये एक वेगळी झलक येते जी इतरांना आवडते. उदाहरणार्थ जिथे तुम्ही आधी असं म्हणत होता, की उद्या करूया. त्याच गोष्टी 2026 मध्ये तुम्हाला त्याच दिवशी पूर्ण करावे लागतील. पुढे ढकलून चालणार नाही. कारण की 3ऱ्या भावातला शनी आळस सहन करत नाही. मंगळाचा वार्षिक प्रवास कसा असेल? मंगळ तुम्हाला यावर्षी एक प्रोफेशनल ड्राईव्ह देईल. म्हणजे तुमचं व्यवसायामध्ये उदात्तीकरण करते. कारण की मकरेत जेव्हा मंगळ येईल ना, त्यावेळेस तो थोडे तिखट निर्णय घ्यायला भाग पडतो, पण कामात जोर आणतो. पुढे तो कुंभ राशीत जाईल, त्यावेळेस तो पैशाचे व्यवहार वाढवतो. पुढे तो मीन राशीमध्ये जाईल, त्यावेळेस थोडी मानसिक अस्थिरता येईल. मेषमध्ये गेल्यानंतर थोडं घरामध्ये ताण तयार होत असतात आणि जेव्हा तो मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल ना, तर तुमच्या प्रेमामध्ये किंवा रिलेशन्समध्ये थोडी आक्रमकता येत असते. मिथुन राशीमध्ये गेल्यानंतर थोडी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं आणि कर्क राशीमध्ये जेव्हा तो जातो ना, त्यावेळेस नात्यांमध्ये काही ना काहीतरी छोटे-छोटे वाद तयार होतात आणि सिंह राशीमध्ये जेव्हा जाईल ना तो, त्यावेळेस तो तुम्हाला एक आर्थिक उंची वाढवणारं वातावरण तयार करून देतो. म्हणून मंगळाची शिकवण काय असेल त्यावर्षी थांबू नका. कृतीतूनच तुम्हाला मार्ग सापडणार आहे. करिअरवरती या पुढच्या वर्षी कसा परिणाम होईल? जानेवारी ते मे महिन्यात थोडा कामाचा भार वाढेल, तणाव वाढेल, पण तो शिकण्याचा काळ असेल. सहकाऱ्यांशी थोडे मतभेद होतील, पण ते तुम्ही जास्त मनावर घेऊ नये. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत काय होईल? तुम्हाला नवीन डील्स मिळतील व्यवसायात. तुम्हाला मी सुरुवातीला म्हणालो, की चांगले पार्टनर्स मिळतील.
प्रतिष्ठेत तर वाढ होतील आणि तुमच्या सिनियर व्यक्ती असतील, अनुभवी व्यक्ती असतील ना, त्या तुम्हाला सपोर्ट करतील. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यानंतर काय होईल, मोठे बदल होतात, आर्थिक फायदा होतो, प्रमोशन्स मिळते आणि एक मोठी जबाबदारी खांद्यावर येऊन पडते. ती तुमच्या चांगल्यासाठीच असते. आर्थिक स्थिती कशी राहील? मे महिन्यापर्यंत थोडे खर्च जास्त होतील. आरोग्य व घरावरती पैसा तुमचा थोडा जास्त खर्च होतो. जून महिन्यानंतर काय होतं? भागीदारीतून पैसा मिळतो, थोडे क्लायंट्स वाढतात आणि तुमची गुंतवणूकही अनुकूल होते. मात्र ऑक्टोबर महिन्यानंतर अचानक पैसा जातो आणि येतो पण. सेव्हिंग्जमध्ये वाढ होते. त्यामुळे मोठा फायदा होण्याचा संभव पण तिथं आहे. नातेसंबंधावरती हा कसा परिणाम करेल? वर्षाच्या पहिल्या टप्प्यात थोडे ताण आणि गैरसमज नातेसंबंधात येतात. पण मधल्या टप्प्यात काय होतं? समजूतदारपणा आणि चांगली सुधारणा पण होते नातेसंबंधांमध्ये. पण वर्षाच्या शेवटी काय होईल? गंभीर नातेसंबंध तयार होईल. विवाह योगही तयार होतो. काही नाती तुटतील कारण की ते तुमच्यासाठी फायदेशीरच असणार आहे. म्हणून मकर राशीसाठी 2026 हे वर्ष कठीण आहे, पण प्रचंड फायद्याचं पण आहे. पहिल्या भागात वर्षाचा संघर्ष, वर्षाच्या मधील भागात तुम्हाला सहयोग मिळेल आणि शेवटच्या भागात तुम्हाला एक चांगला परिणाम मिळेल. गुरु तुमचा मार्ग बदलेल, शनी तुमचा स्वभाव बदलेल आणि मंगळ तुमची गतीही बदलेल. आणि ह्या तिन्हींच्या शेवटी तुम्ही स्वतःच बदलून जाताल. हे वर्ष एकच तुम्हाला सांगतं बरं का, की कष्ट करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि उंच उभे राहा. 2026 हे तुमच्यासाठीच आहे. जर तुमची तयारी असेल तर. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.